स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर जय शिवराय मंडळी. मी मोबाईल स्क्रोल करता करता मला हे मोबाईलचं कवर आवडलं आहे. मी यांना रिक्वेस्ट करते की मला हे मोबाईलचं कवर हवं आहे. तर आम्ही सुट्टी दिवशी काय केलं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि आमच्या बायकोला ना ह्या असल्या कामाचा खूप वेगळाच आनंद भेटतो. पण ते मला काय आवडत नाही, कारण की हे पाणी पूर्ण घरात सांडतं. पण घरामध्ये प्लांट्स असतील तर घर कसं असं प्रसन्न वाटतं आणि मला प्लांट्स लावायला खूप आवडतात. हे तरी मी त्याला मुळ्या येण्याची पूर्ण वाट बघते. अक्षरशः त्याला पूर्णपणे मुळ्या आलेल्या आहेत. पण हे जेव्हा मी असं प्लांट आहे ते एखाद्या कुंडीत लावेल तेव्हा इतकं ॲक्टिव्ह वाटेल ना, खरंच असं पूर्ण हॉलला त्याची शोभा येईल. मी आता सध्या ते खूप मोठे होण्याची वाट बघते आणि डेफिनेटली ते मोठं होऊन जाईल. आणि त्यांचं म्हणणं नको इथं ठेवायला. आणि ते सगळं झाल्यानंतर मी घेतली भांडी घासायला. आता सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यानंतर डीप क्लिनिंग आलं. जे काही झाडं आपले आहेत त्याचं पाणी चेंज करणं आलं, झाडू पोछा मारणं आलं. ही सगळी कामं असतात पेंडिंग. आपले ऑफिस डेमध्ये होत नाहीत ना पूर्ण अशी कामं डीप क्लिनिंगवाली. तर मग हे सुट्टीच्या दिवशी करत असते मी. मग भांडी घासत असतानाच इतकी छान अशी सुंदर गाणी लागली होती टी व्हीवर. मग ती टी व्हीवरची गाणी मी गुणगुणत होती. हे आता भांडी वगैरे घासून झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये येऊन बसलो होतो आणि मला लास्ट ब्लॉगमध्ये कोणीतरी कमेंट केली होती, तुम्ही टी व्ही कोणत्या साईडला लावली. आणि आम्ही या साईडला टी व्ही लावलेली आहे. कशी दिसते ते आम्हाला कमेंटमध्ये या नक्की सांगा. आणि आय थिंक मी तुमच्या कमेंटला रिप्लाय केला आहे या ब्लॉगच्या माध्यमातून. तर यानंतर आम्ही छान असे रेडी झालो आणि मग आता सुट्टी म्हटल्यानंतर कुठून तरी जाऊन यावं म्हटलं. आणि मग आम्ही आपण ज्या मंथमध्ये आतुरतेने वाट बघतो ना गणपती बाप्पांची, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो मूर्त्या बघण्यासाठी. आणि अक्षरशः इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना, असं त्या मूर्त्यांकडे बघतच बसावं वाटत होतं. हे बघा ना, वेगवेगळ्या विविध रचनेने त्या मूर्तींना आकार दिला होता. बाप्पा एकच पण त्याची रचना वेगवेगळ्या पद्धतीने केलेली. कुठे ते दगडूशेठ होते, तर कुठे असे चंद्रावर बाप्पा बसलेले होते, तर कुठे बासरी हातात घेतलेली होती, कुठे त्यांनी खंडोबाचं रूप धारण केलं होतं, तर कुठे महादेवांचं दर्शन घेत होते. मग तिथं मी छानपैकी बाप्पांचं दर्शन घेत असताना यांनी छोटासा एक व्हिडिओ काढलेला होता. आणि तिथून मला इतक्या मूर्त्या आवडत होत्या ना. जसजसं पुढे जाईल त्या स्टॉलमध्ये तशा मूर्त्या वेगवेगळ्या पाहायला मिळत होत्या. आणि तिथे मग आम्हाला एक सुंदर मूर्ती पण आवडली होती. ब्लॅक अँड व्हाईट होती. इतकी सुंदर मूर्ती होती ना, म्हणजे अक्षरशः असं वाटायचं आत्ताच घेऊन जावं. आणि ती ही सुंदर मूर्ती आहे, दगडूशेठ महाराजांची आहे, आपल्या श्रीमंत दगडूशेठ बाप्पांची. आणि मग तिथून आम्ही मूर्त्या वगैरे बघून झाल्यानंतर ना असं गावामध्ये गेलो, तळेगाव. आणि तिथं आम्ही छान एका स्टॉलवर पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खात असताना मग असं क्रेविंग झालं की बाबा रे आपण हे पण खाऊ, काय तर भेळ खाऊ. भेळच्या शेजारीच मग तिथं मोमोज होते. मोमोजच्या शॉपवर गेलो तर आणि आम्ही तिथं काय घेतलं, असलं काहीतरी मागवलंय, मला याचा शब्द वर्ड माहिती नाही. खा गप चल आता. फ्रेंच फ्राईज, फ्रेंच फ्राईज पेरी पेरी. इंडियन का नाही? ॲक्च्युली मला असे छोट्याच गोष्टी खाण्यात मजा येते. तिथं मग आम्ही पुढे आईस्क्रीम पण खाल्लं. बाबा असं काही लोकांना वाटत असेल की हे काय छोट्या स्टॉलवर जाऊन खातात, पण ही खाण्यात जी मजा आहे ना, ते 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन खाण्यात अजिबात नाही. बापरे, बस वाटतंय यात मला. हो, आपण बसायचं. आता तिथून बंद आहे की का यात्रा आहे का इथली? तिथून मग आम्ही घरी आलो. तिथं मग यांचं जरा स्टडी चालला होता. तर मग मी मोबाईलवर रील्स बघत बसली होती, कारण की आम्ही बाहेरूनच खाऊन आलो होतो. म्हणून मग
मी रील स्क्रोल करत बसले तोपर्यंत. मग यांचं सगळं आवरून झाल्यावर यांना छानपैकी अशी मालिश हवी होती, कारण की हे म्हटले की माझं डोकं खूप दुखतं आहे, तर मग माझ्या डोक्याची छान चंपी करून देशील का. चलो, सुट्टी आहे म्हटल्यानंतर इतना तो बनता आहे. जो व्यक्ती आपल्यासाठी इतकं काही करतो, मग त्या व्यक्तीसाठी आपण साधं इतकंसं डोकं नाही दाबू देऊ शकत, तर मग आपण त्या बायको असल्याचा काय फायदा. तर मग मी व्हिडिओ बनवत असताना काय झालं, मोबाईल तोंडात पकडलेला आणि तो खाली पडला असता. आणि मग तो मी मोबाईल साईडला ठेवला आणि मग ह्यांची छानपैकी मालिश करायला स्टार्ट केली. यांची मालिश करत असताना यांचा एक रिस्पॉन्स असतो की बाबा हा असं सुख पाहिजे, की असं लग्नाआधी सुख नव्हतं, कारण की तू माझी बायको नव्हती. तर असा काहीसा आम्ही संपवला आमचा सुट्टीचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय शिवराय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.